नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बजाज हाऊसिंग फायनान्स याच्या आलेल्या 6560 करोडच्या मेगा IPOची। हा IPO आजपासूनच लाईव्ह झालेला आहे। 9 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत हा IPO असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहे की तुम्ही सबस्क्राइब करायला पाहिजे, लिस्टिंग गेन किती होऊ शकतो आणि लॉंग टर्म पोर्टफोलिओमध्ये तुमचा हा IPO असायला पाहिजे की नाही, आणि लॉंग टर्म मध्ये हा 10 टाइम्स 100 टाइम्स पर्यंत पोटेन्शियल आहे का या कंपनीमध्ये, आणि हा हाऊसिंग फायनान्स सेक्टरचा HDFC नेक्स्ट HDFC बनू शकतो की नाही। तर व्हिडिओचा टॉपिक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत बनून राहा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी। आणि लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। तर सगळ्यात पहिले आपण बघूया की यांचा मॅनेजमेंटमध्ये कोण आहे। तर मिस्टर संजीव बजाज हे यांच्या मॅनेजमेंटमध्ये आहे आणि यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्हाला जे आहे HDFC बनायचं आहे, हाऊसिंग फायनान्स सेक्टरचं म्हणजे टॉपची कंपनी बनायचं आहे। लेट सी, आता हे आपला IPO घेऊन येत आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड। हा IPO हे घेऊन येत आहे, जो IPO 9 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत म्हणजेच आजपासून ते 11 तारखेपर्यंत ओपन असणार आहे। आणि या IPO मध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता। व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला कळून जाईल सबस्क्राईब करायला पाहिजे की नाही। आणि मी एक ट्रिक सांगणार आहे, त्या ट्रिकचा यूज जर तुम्ही केला तर चान्सेस आहे की तुमच्या IPO सबस्क्रिप्शन जे आहे ते वाढून जाईल। तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनून राहा। तर आता आपण बघूया की हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये जी एक नंबरला कंपनी जी आहे ती कोणती आहे। तर LIC हाऊसिंग फायनान्स ही लिस्टेड कंपनी आहे शेअर मार्केटवर। हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये सध्या ही एक नंबरला आहे आणि त्याच्याच पाठोपाठ 2 नंबरला जी कंपनी आहे ती आहे बजाज हाऊसिंग फायनान्स, आणि ते आपला IPO घेऊन येत आहे। याच्यानंतर आपण बघूया, जेव्हा पण हाऊसिंग लोन दिल्या जाते तर हाऊसिंग लोन कसं दिला जाते, कोण कोण हाऊसिंग लोन देतात। तर बँक्स जे आहे ते हाऊसिंग लोन देतात, त्याच्यासोबत नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ते आहेत ते पण हाऊसिंग लोन देतात। तर NBFCs मध्ये कोण झालं, LIC हाऊसिंग फायनान्स झालं, बजाज हाऊसिंग फायनान्स झालं, हे NBFC मध्ये येतात। बँकमध्ये कोण झालं, ॲक्सिस बँक, कोटक बँक, HDFC बँक, हे झालं बँक। तर याच्यामध्ये पण NBFC मध्ये 2 टाईप आहे, तुम्ही बघू शकता, डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनीज आणि नॉन डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी। तर बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी जी आहे ती नॉन डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये येते। आता आपण बघूया की हे जे हाऊसिंग फायनान्स सेक्टर आहे, हे हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये ग्रोथ पण आहे की नाही, की हे सेक्टर वाढत आहे की हे सेक्टर पडत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, हाऊसिंग फायनान्स सेक्टर जे आहे 2019 पासून ते 2024 पर्यंत 13% CAGR रिटर्ननी ग्रो केलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता 13% ग्रोथ एव्हरी इयर हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये झालेली आहे, आणि पुढे येणाऱ्या टाईममध्ये सुद्धा 13 ते 15% ग्रोथ जी आहे ती एक्सपेक्टेड आहे या सेक्टरमध्ये। तर सेक्टर तर ग्रोईंग आहे, सेक्टर तर चांगला आहे। त्याच्यासोबत आपण बघूया की हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स काय करते, कुठे लँड करते। ते घर जेव्हा आपण घेतो, घर जे आहे मल्टिपल असतात, 10 ते 20 लाखाचं घर, 20 ते 30 लाखाचं घर, 50 लाखपेक्षा मोठे घर। तर प्रीमियम हाऊसिंग सेक्टरमध्ये बजाज फायनान्स लँड करते। तुम्ही बघू शकता प्राईम हाऊसिंग सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये बजाज फायनान्स आहे, आणि बजाज फायनान्सचा मेजर जो कस्टमर आहे तो 50 लाखपेक्षा मोठे लोन घेणं प्रिफर करतो। तर या प्राईम हाऊसिंग सेक्टरमध्ये जी ग्रोथ आहे ती पण बघावं लागेल। टोटल हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये ग्रोथ 13%ची आहे, प्राईम हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये ग्रोथ किती आहे। तर तुम्ही इथे बघू शकता प्राईम हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये जी ग्रोथ आहे ती 20%ची ग्रोथ आहे। आता हे तर झाली सेक्टरची ग्रोथ, पण आता आपण बघूया बजाज हाऊसिंग फायनान्स किती पर्सेंटनी ग्रो करताय। तर तुम्ही बघू शकता जिथे LIC हाऊसिंग फायनान्स 10%नी ग्रो करताय, बाकीचे जे आहे ते 1% 13%नी ग्रो करताय। बजाज हाऊसिंग फायनान्स जे आहे ते 24.4 जवळजवळ 25%नी ग्रो करत आहे ही कंपनी। तर यस, यांचा ग्रोथ जो आहे तो खूप फास्ट होत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, आणि बजाज हाऊसिंग फायनान्स जे आहे तुम्ही बघू शकता होम लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, लीज रेंटल डिस्काउंटिंग, डेव्हलपर फायनान्सिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करते। याच्यापैकी होम लोन जे सगळ्यात सेफ समजलं जाते त्याच्यामध्ये यांचा मार्केट शेअर 80% पेक्षा जास्त आहे। तर ही खूप चांगली गोष्ट आहे या कंपनीसाठी। तर लेट सी, आता जेव्हा हे लोन देतात तर असं पण आहे की खूप सारे लोन जे आहे ते डिफॉल्ट होऊन जातात। तर यांचा ग्रॉस NPA किती आहे, तर तुम्ही इथे बघू शकता यांचा ग्रॉस NPA खूप कमी आहे, 0.28%, म्हणजे खूपच कमी आहे। आणि याच्या मागे असं रिझन आहे की जवळजवळ 88 ते 90% हे लोक लोन जे आहे ते फक्त सॅलरीड एम्प्लॉईजला देतात, ज्यांचा की सिव्हिल जो आहे तो चांगला आहे, त्याच्यामुळे यांचा NPA आहे तो पण कमी आहे। तर जर NPA कमी आहे
तर यांचे फायनान्शियल्सवर आपण लक्ष द्यायला पाहिजे की फायनान्शियल्स यांचे कसे आहे. तर तुम्ही फायनान्शियल्सवर नजर जर टाकली, बघू शकतो यांचा 2020 पासून 2024 पर्यंत रेव्हेन्यू जो आहे तो कंटिन्युअसली वाढत आहे. 2020 मध्ये रेव्हेन्यू 2600 करोड होता, मग 3100, 3700, 5000, आता रेव्हेन्यू जो आहे 7600 करोड झालेला आहे. 30% ग्रोथ आहे रेव्हेन्यूमध्ये. त्यातल्या त्यात जर तुम्ही नेट प्रॉफिट जर यांचा पाहिला तर 400 करोड पासून 1700 करोड मात्र 4 वर्षामध्ये जवळजवळ 6 पट यांचा नेट प्रॉफिट वाढलेला आहे. 42% ग्रोथ आहे नेट प्रॉफिटमध्ये. तर नेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू जो आहे तो एकदम रॉकेट बनलेला आहे या शेअरसाठी. कंपनीसाठी नेट प्रॉफिट आणि रेव्हेन्यू एकदम रॉकेटनी वाढत आहे. तर हे बघा, कधी पण कोणत्या कंपनीचा ग्रोथ जर एवढा फास्ट होत असेल तर त्याचं व्हॅल्युएशन पण आपण बघायला पाहिजे. ती कंपनी प्रीमियम तर डिमांड करणार. जर त्यांच्या कंपॅरिझनपेक्षा ती एवढ्या चांगल्या प्रकारे ग्रोथ करत आहे तर प्रीमियम तर असेलच. ते इथे आपण बघू शकतो प्राइस टू बुक व्हॅल्यू जो आहे बजाज हाऊसिंग फायनान्सचा तो 3.72 ते मागत आहेत. इंडस्ट्रीचा 2.86 आहे. तर तसं पाहिलं तर खूप जास्त पण नाही मागत आहे. जेवढी त्यांची फास्ट ग्रोथ आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये प्राइस टू बुक व्हॅल्यू तेवढी जास्त नाही आहे, पण इंडस्ट्रीपेक्षा जास्त आहे. ओके, लेट्स कम्पेअर इट विथ द जी ही 2 नंबरची कंपनी आहे त्याला 1 नंबरच्या कंपनीसोबत कम्पेअर करणं तर बनते. तर बजाज हाऊसिंग फायनान्सचा जो पीई आहे तो आहे प्राइस टू अर्निंग जो आहे 33 वर आहे. पण LIC हाऊसिंग फायनान्सचा पीई जो आहे तो 8 वर आहे. पण त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण ग्रोथ जर पाहिलं तर ग्रोथ बजाज फायनान्सची खूप जास्त आहे कम्पॅरिझन टू LIC हाऊसिंग फायनान्स. हे आपण इथे कम्पेअर करू शकतो की LIC हाऊसिंग फायनान्सची जी ग्रोथ आहे 5 इयर सेल्स ग्रोथ फक्त 9%, प्रॉफिट ग्रोथ फक्त 14%. तिथेच बजाज फायनान्सची सेल्स ग्रोथ 30% आणि प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती 42%नी झालेली आहे 5 इयरमध्ये. तर हे कम्पेअर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानुसार ते व्हॅल्युएशन आहे ते थोडे हाय आहे, पण ग्रोथ पण तेवढीच फास्ट आहे. तर ही ग्रोथ जर पुढे येणाऱ्या टाईममध्ये बजाज फायनान्सनी कंटिन्यू ठेवली तर शेअर जो आहे तो पण तेवढ्या फास्ट वाढेल. आता आपल्याला बघायचं आहे की चला IPOमध्ये ज्याच्यासाठी तुम्ही वेट करत होते की सर हे सगळ्या गोष्टी तर दूर ठेवा, ग्रे मार्केट प्रीमियम किती चालू आहे, मी अप्लाय केला, IPO लिस्ट झाला तर किती वरती लिस्ट होऊ शकते, मला लिस्टिंग गेन होईल का, त्याच्यासाठी मी अप्लाय करायला पाहिजे का. तर डेफिनेटली तुम्हाला लिस्टिंग गेन याच्यात बघायला मिळू शकतो. ग्रे मार्केट प्रीमियम जे आहे ते 50 रुपयाचं चालू आहे, म्हणजे जवळजवळ 50 ते 70% लिस्टिंग गेन याच्यामध्ये पॉसिबल आहे. तर 66 ते 70 रुपयाच्या रेंजमध्ये जर IPO आहे तर 120 ते 150 पर्यंत जो आहे IPO ओपन होऊ शकतो. तर 100% तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे. व्हिडिओच्या एंडपर्यंत बनून राहा. मी सांगेल की IPO लागण्याची जी ट्रिक आहे ती काय असू शकते. तर यस, डेफिनेटली सबस्क्राईब करायला पाहिजे. मार्केट कॅप तुम्ही बघू शकता, जवळजवळ 58,000 करोडचा मार्केट कॅप आहे. टोटल इश्यू आहे 6,560 करोडचा आहे. 66 ते 70 रुपयाचा प्राइस बँड आहे. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरच्या मधात IPO ओपन राहणार आहे. तर तुम्ही IPOसाठी डेफिनेटली अप्लाय करू शकता. लिफ्टिंग गेन पाहिजे असेल तर इवन लॉंग टर्ममध्ये पण IPO जो आहे तो तुम्हाला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो. याच्यामध्ये ऑफर फॉर सेल 3,000 करोड आहे, ज्याच्यामध्ये बजाज फायनान्स आपली होल्डिंग विकत आहे आणि फ्रेश इश्यू जो आहे 3,560 करोडचा फ्रेश इश्यू याच्यामध्ये असणार आहे. याच्यासोबत 500 करोड रुपीज जे आहे ते अलॉट केलेले आहे, जे ऑलरेडी शेअर होल्डर आहे बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्वचे. ते पण तुम्ही लक्षात ठेवा, 30 ऑगस्टच्या आधी जर तुमच्याकडे बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्वचे शेअर असतील तर तुम्ही या शेअर होल्ड कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकता. 30 ऑगस्टच्या नंतर जर तुम्ही शेअर बाय केलेले आहे बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्वचे तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकत नाही. तर ऑलरेडी तुमच्याकडे शेअर असतील तर या कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता आणि तुम्हाला चान्सेस जे आहेत ते तुमचे वाढून जातील. बरं, तुमच्याकडे शेअर नाही आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे ते पण आपण थोड्या वेळात डिस्कस करणार आहे. प्रमोटर जसं आपण डिस्कस केलं, संजीव बजाजजी, मिस्टर संजीव बजाजजी याचे प्रमोटर आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह प्रमोटर आहे. यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मला बजाज फायनान्स होम फायनान्स जे आहे त्याला HDFC बनवायचं आहे, म्हणजे टॉपची कंपनी बनवायचं आहे. पण आत्ता जर आपण पाहिलं तर LIC हाऊसिंग फायनान्स टॉपवर बसलेली आहे. सेकंड नंबरला बजाज हाऊसिंग फायनान्स आहे, जी की 5 पट छोटी कंपनी आहे LIC हाऊसिंग फायनान्सपेक्षा. बट येणाऱ्या 5 ते 10 वर्षात जर ही टॉपची कंपनी झाली तर याच्यामध्ये ग्रोथ खूप जास्त होईल आणि तुमचे शेअर प्राईस पण जास्त वाढतील. तर येस, डेफिनेटली मॅनेजमेंट चांगला आहे, फंडामेंटल चांगले आहे, कंपनी चांगला आहे, ब्रँड चांगला आहे. इन्व्हेस्ट तर करायलाच पाहिजे लॉंग टर्मसाठी. लिस्टिंग गेन तर होईल, पण लॉंग टर्म ठेवलं तर पैसे 10 टाईम, 20 टाईम, 50 टाईम पण होऊ शकतात. लॉंग टर्ममध्ये खूप चांगली पॉसिबिलिटी आहे आणि मॅनेजमेंटवर भरोसा पण आहे.
तर आता गोष्ट झाली की फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा IPO लागला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. जर एका अकाउंटमधून अप्लाय केला तर डेफिनेटली चान्सेस खूप कमी आहे. जर तुमच्याकडे 3-4 डीमॅट अकाउंट आहे, असे तुमचे 3-4 अकाउंट, तुमच्या वाईफच्या नावाचे 3-4 अकाउंट, फॅमिली मेंबर्सच्या नावाचे 3-4 अकाउंट, असे मिळून जर तुम्ही 7 ते 8, 10 अकाउंटमधून जर अप्लाय करत असाल तर डेफिनेटली चान्स आहे की तुम्हाला IPO लागू शकतो. तर जास्तीत जास्त अकाउंट्समधून तुम्ही IPO अप्लाय करा, तर तुम्हाला IPO जो आहे तो लागेल. एक काम तुम्ही करू शकता, ते म्हणजे जर तुम्ही शेअर होल्डर असाल तर शेअर होल्डर कॅटेगरीमधून मॅक्सिमम अकाउंटमधून अप्लाय करा. ज्या अकाउंटमध्ये तुमच्याकडे बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्वचे शेअर आहे, ते शेअर होल्डर अकाउंटमधून मॅक्सिमम डीमॅट अकाउंट्समधून अप्लाय करा, तर पण तुम्हाला जे आहे IPO लागण्याचे चान्सेस वाढून जातील. आणि तुम्हाला आपला हा रिसर्च, तुम्हाला हा आपला प्रयत्न आवडत असेल, पूर्ण कंपनीचं डिटेल ॲनालिसिस आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक लाईक करून शेअर करा तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत ज्यांना बजाज हाऊसिंग फायनान्स IPO बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.